नमस्कार, मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे। सर्वांना मराठी अमृतधारा परिवाराकडून श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। श्रीरामनवमीच्या दिवशी श्रीराम जन्मकथा जरूर ऐकावी व वाचावी। रामायण आणि रामचरितमानस पवित्र ग्रंथ आहेत। तुलसीदास यांनी श्रीरामाला ईश्वर मानत रामचरितमानसची रचना केली, परंतु आदिकवी वाल्मिकी यांनी आपल्या रामायणात श्रीराम यांना मनुष्य मानले आहे। तुलसीदास यांची रामचरितमानस रामाच्या राज्याभिषेकानंतर समाप्त होते, तर श्री वाल्मिकी यांनी आपल्या रामायणात श्रीराम यांचे महापर्यंत वर्णन केले आहे। महाराज दशरथांनी पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ सुरू करण्याचा निर्णय घेतला। महाराजांच्या आज्ञेनुसार शामकर्ण अश्वचतुरंगिनी सेनेसह सोडवण्यात आला। महाराज दशरथ यांनी सर्व मनस्वी, तपस्वी, विद्वान ऋषीमुनींना व वेदविज्ञ प्रकांड पंडितांना यज्ञ संपन्न करण्यासाठी आमंत्रित केले। योग्य वेळ आल्यावर अभ्यागतासह महाराज दशरथ आपले गुरु वसिष्ठ आणि आपले परममित्र अंग देशाचे अधिपती लोकपाल यांचे जामाता रंग ऋषींसह यज्ञ मंडपात आले। या प्रकारे महान यज्ञाचे विधिपूर्व शुभारंभ केले गेले। संपूर्ण वातावरण वेदांच्या ऋचांच्या उच्च स्वरात पाठ उत्स्फूर्त होत असल्याने आणि समिताच्या सुगंधाने दरवळू लागला। सर्व पंडित ब्राह्मण ऋषींना योग्यतेनुसार धनधान्य गौ इतर भेट देऊन विदा करत यज्ञ समाप्ती झाली। राजा दशरथ यांनी यज्ञाचा प्रसाद आपल्या महालात जाऊन आपल्या तिन्ही पत्नींना वितरित केला। प्रसाद ग्रहण केल्यानंतर परिणामस्वरूप तिन्ही राण्या गर्भवती झाल्या। जेव्हा चैत्र मासाच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला पुनर्वसू नक्षत्रात सूर्य, मंगळ, शनी, बृहस्पती आणि शुक्र आपापल्या उच्च स्थानात विराजित होते, तेव्हा कर्क लग्न उदय होताच महाराज दशरथ यांच्या मोठ्या राणी कौशल्या यांच्या गर्भातून एक शिशु जन्माला आला। शिशु नीलवर्ण, चुंबकीय आकर्षण, खूप तेजस्वी, परम कांतिवान व अत्यंत सुंदर होता। त्या शिशुकडे बघणारे एकटक लावून त्याच्याकडे बघतच राहायचे। यानंतर शुभ नक्षत्र आणि शुभ घडीत महाराणी कैकेयी यांच्यासह तिसरी राणी सुमित्रा यांनी 2 तेजस्वी पुत्रांना जन्म दिला। संपूर्ण राज्यात आनंद पसरला। महाराज यांच्या घरी 4 पुत्रांच्या जन्मांच्या उत्सवात गंधर्व गान करू लागले, अप्सरा नृत्य करू लागल्या, देवता आपल्या विमानातून फुलांचा वर्षाव करू लागले। महाराजांनी उन्मुक्त हस्ताने राजद्वारावर आलेल्या भाट, चारण आणि आशीर्वादासाठी आलेल्या ब्राह्मण आणि याचकांना दान दक्षिणा दिल्या। पुरस्कार स्वरूप प्रजेला धनधान्य आणि दरबारात असणाऱ्यांना दागिने रत्न प्रदान केले गेले। 4ही पुत्रांचे नामकरण महर्षी वसिष्ठ यांच्याद्वारे केले गेले। त्यांचे नाव रामचंद्र, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे ठेवण्यात आले। जसजसं वय वाढत गेलं, रामचंद्र गुणांमध्ये आपल्या भावांपेक्षा प्रगती करत राहिले आणि प्रजेत लोकप्रिय होऊ लागले। ते अत्यंत विलक्षण प्रतिभेचे धनी होते। परिणामस्वरूप अल्पकाळातच सर्व विषयात पारंगत झाले। ते सर्व प्रकारच्या अस्त्रशस्त्र हाताळणे आणि हत्ती, अश्व यांच्या सर्व प्रकारच्या वाहनांवर स्वारी करण्यात निपुण झाले। ते सतत माता, पिता आणि गुरुजनांच्या सेवेत असायचे। त्यांचे 3घे भाऊ देखील त्यांचे अनुसरण करायचे। 4ही भावांमध्ये गुरूंबद्दल आदर व श्रद्धा होती। 4ही भावंडांमध्ये प्रेम आणि सन्मानाची भावना देखील होती। 4ही मुलांना पाहून राजा दशरथ मनापासून अभिमानाने व आनंदाने भरून जात असत। अशी आहे श्रीरामांच्या जन्माची कथा। जय श्रीराम। कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। मराठी अमृतधारा।